नमस्कार, मैं हूं अंजना और आप देख रहे हैं आजाद भारत समाचार। आइए शुरुआत करते हैं आज की खास खबर से। महाराष्ट्र पुलिस स्थापना दिवस के उपलक्ष्य में दहिसर पुलिस ने सोने की चैन, बाइक और मोबाइल शिकायतकर्ताओं को वापस दी। मुंबई के दहिसर पूर्व में महाराष्ट्र पुलिस स्थापना दिवस के उपलक्ष्य में दहिसर पुलिस ने पिछले 1 साल से दहिसर पुलिस स्टेशन की हद में हुए मोबाइल चोरी, चैन स्नैचिंग, घर फोड़ी जैसी वारदातों में चोरी किए गए मोबाइल, सोने की चैन शिकायतकर्ताओं को वापस कर दिया, जिसमें 25,42,000 की माल सत्ता को वापस कर दिया गया है। साथ ही 22 व्हीकल में 12 बाइक, 10 रिक्शा शिकायतकर्ताओं को वापस मिले। इसके साथ ही 7 सोने की चैन और मंगलसूत्र महिलाओं को वापस दिए गए। यही नहीं, 7,50,000 के साइबर फ्रॉड के पैसों को भी शिकायतकर्ताओं को वापस दिए गए। दहिसर पुलिस द्वारा महाराष्ट्र पुलिस स्थापना दिवस के अवसर पर स्कूल कॉलेज में जाकर बढ़ रहे साइबर फ्रॉड का अवेयरनेस कार्यक्रम भी चलाया गया। मुंबई से आजाद भारत समाचार के लिए शहेंद्रनाथ सिंह की रिपोर्ट। नयन चंद्रकांत मिस्त्री, एक लड़के ने मेरी माल खींच के वो चुराया था, वो मिला मेरे को, तो इधर दहिसर पुलिस स्टेशन में कंप्लेंट हो गई। 1 साल हो गया। 1 साल बाद उसके बाद हम इधर आई पुलिस स्टेशन में, हम पुलिस स्टेशन ने हमको वकील दे दिया। वकील अभी मिला तो बहुत अच्छा लगा। दहिसर पुलिस स्टेशन, वो कोर्ट के सब वकील ने सब मेरे को साथ दिया। ये पुलिस स्टेशन में सब पहचान हो गई, मेरे को साथ दिया और मेरा माला मिला के दिया। मेरे उनको बहुत धन्यवाद करते हैं। सर, काय सांगाल आज दहिसर पोलीस स्टेशनच्या हद्दीमध्ये नवीन वर्षानिमित्ताने लोकांना पार्टीमध्ये देखील परत करण्यात आलं काय? पोलीस स्थापना दिनाचे रेजिंग डे सप्ताह आहे 2 तारखेपासून ते 8 तारखेपर्यंत। तर या दरम्यानच्या काळामध्ये विविध उपक्रम आपण साजरे करत असतो, राबवत असतो। शाळांच्या मध्ये जाऊन, कॉलेजमध्ये जाऊन मुलांना, विद्यार्थ्यांना याबाबत आम्ही जागरूकता आणण्याचा प्रयत्न करतो। पथनाट्य घेऊन जनतेमध्ये याबाबत आम्ही जागरूकता आणण्याचा प्रयत्न करतो। त्याचा एक भाग म्हणून जे जे गुन्हे आम्ही डिटेक्ट केलेले आहेत, त्या डिटेक्ट केलेल्या गुन्ह्यातील जी मालमत्ता आहे ती असेल, जबरी चोरीतले असेल, चोरीतले असेल, घरफोडीतले असेल किंवा फसवणुकीतली असेल, तर ती मालमत्ता आज हस्तांतरण कार्यक्रम या रेजिंग डेच्या अनुषंगाने आम्ही आयोजित केलेला होता। या ठिकाणी जवळजवळ 25 लाख पेक्षा जास्त आम्ही मालमत्ता हस्तांतरित केलेली आहे आज दहिसर पोलिसांच्या मार्फतीनं सर्व जनतेनं। साधारण कुठले वस्तू नागरिकांकडे परत केलेल्या जवळजवळ त्याच्यामध्ये मंगळसूत्र आणि चैन होत्या, त्या जवळजवळ 7 आम्ही परत केलेल्या आहेत। 12 मोटरसायकल दिलेले आहेत, 10 रिक्षा दिलेल्या आहेत, 10 लोकांना जवळजवळ 7.5 लाख रुपये आम्ही कॅशच्या माध्यमातून जे फसवणूक झालेले होते सायबरचे, ते मालमत्ता आम्ही परत केलेले आहे। अशा प्रकारची मालमत्ता आम्ही परत केलेली आहे। त्यामध्ये 24 मोबाईल फोन आहेत, ते सुद्धा आम्ही परत केलेले आहेत। चोरीतले असतील किंवा घाळ झालेले असतील त्या वस्तू त्या लोकांना परत दिल्यानंतर त्यांचा जो आनंद बघतो, त्यामध्ये आम्हाला जो तपासादरम्यान झालेला असतो, जो ताण असतो, तो आमचा सगळा निघून जातो। लोकांच्या त्या भावना बघून आणि त्यांचा आनंद बघून आम्हाला आणखी आनंद होत असतो। सर, याच्यामध्ये एकूण मोटरसायकल आणि रिक्षा देखील समावेश आहे। किती मोटरसायकल आहेत आणि ऑटो रिक्षा देखील आहेत? किती टोटल त्याच्यामध्ये रिकव्हरी झाली? जवळजवळ 22 या वाहनं आहेत, आम्ही ते परत केलेले आहेत। त्याच्यामध्ये ऑटो रिक्षा आणि मोटरसाइकिल आहे। खबरों में अब तक के लिए बस इतना ही। फिर होगी आपसे मुलाकात ऐसी एक खास खबर के साथ। तब तक के लिए नमस्कार और देखते रहिए आजाद भारत समाचार।